आज ना आपण छान मस्तपैकी असं चटपटीत मिरचीचं लोणचं बघणार आहोत। त्याकरता सर्वप्रथम मी पाव किलो मिरच्या स्वच्छ धुवून निथळून घेतल्या। मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून सुक्या करून घ्यायच्या। छान निथळल्यावर त्यात पाण्याचा अंश राहता कामा नये याकरता स्वच्छ कपड्यांनी पुसून देखील घेतल्या। नंतर मिरच्यांची देठं काढून घेतली आणि कैचीच्या साहाय्याने मिरच्यांचे असे तिरके काप करून घेतले। लोणच्याच्या मसाल्याकरता मी इथे 2 चमचे मोहरी, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे हे सर्व साहित्य घेऊन बारीक गॅसवर भाजून घेतलं। मिठामध्ये पाण्याचा अंश असल्या कारणाने मीठही हलकंसं भाजून घेतलं। नंतर गॅस बंद करून 2 चमचे मोहरीची डाळ देखील कढईत परतून घेतली। सर्व जिन्नस थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून याची बारीक पूड करून घेतली। ही मिक्सरला बारीक केलेली पूड तुकडे केलेल्या मिरच्यांमध्ये टाकून त्यात अर्धा चमचा हिंग, 2 चमचे हळद आणि भाजून थंड करून घेतलेलं 3 चमचे मीठ आणि 2 चमचे हलकी भाजलेली मोहरीची डाळ टाकून त्यात ताज्या फ्रेश लिंबांचा 3 चमचे रस टाकायचा। लिंबू निवडताना अगदी ताजं फ्रेश असावं। डाग पडलेलं किंवा खराब झालेले लिंब वापरू नका। हे सर्व जिन्नस टाकून झाल्यावर मिरच्या आणि हे सर्व मसाले खालीवर करून सर्व एकजीव करून घ्यावे। दुसरीकडे कढई गरम करायला ठेवली। कढईत वजनी प्रमाणाप्रमाणे पाव लिटर तेल गरम करून घेतलं। तेल चांगलं कडकडीत गरम करायचं, अगदी धूर निघेपर्यंत, आणि बोटाला सहन होईल इतपत थंड झाल्यावर नंतर ते या मिरच्यांमध्ये टाकून मिरच्या परत खालीवर एकजीव करून घ्यायच्या। तेलाचं प्रमाण अगदी योग्य असेल तर मिरच्या, मसाले आणि तेल हे सर्व एकजीव होऊन लोणच्याला मस्त चव येते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मिरच्या व मसाले एकजीव करताना लोणचं किती टेम्पटिंग दिसत आहे। तोंडात अगदी पाणी येत होतं। हे मिरच्याचं लोणचं 4 दिवस मुरण्याकरता बाजूला ठेवून द्या आणि 4 दिवसांनीच वापरायला काढा, म्हणजे थोडंफार मुरलं जाईल। तयार लोणचं एका स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवायचं। कशी वाटली चटपटीत मिरच्याच्या लोणच्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक व शेअर करा।